नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट असणार आहे त्या अपडेट बद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील, जे अपडेट असेल ते आपल्याला आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 16 तारखेला म्हणजे उद्याला आपलं आंदोलन असणार आहे आणि हा जो लढा आहे हा लढा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे, आपल्याला न्याय देण्याचा संदर्भातला लढा आहे. शासनाच्या विरुद्ध आपला प्रशिक्षणार्थीचा लढा असणार आहे. शासनाने जे बोललेले शब्द पाळावेत, बोललेले शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावेत, बोललेले शब्द उपमुख्यमंत्र्यांनी पाळावेत, सोबतच खात्याच्या मंत्र्यांनी सुद्धा पाळावे. 50% बोललेलं जे काही मत आहे ते मत आपण जर लागू केलं तर नक्कीच जे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्या बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि ही जी वेळ आलेली आहे लढ्याची किंवा आंदोलनाची, ही वेळ आली नसती. याकरिता आपल्याला जे सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत आहे आणि तो जे उभरतं नेतृत्व आहे, आणि हे नेतृत्व म्हणजेच हरिभाऊ राठोड जे माजी खासदार आहेत यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी या मुंबई येथे आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. आणि काही विद्यार्थी त्या प्रमाणात विदर्भातून असो किंवा मराठवाड्यातून असतं, खानदेशातून असतील, सर्व विद्यार्थी या ठिकाणी जायला निघालेले आहेत. आपले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपल्या स्वतःचं एक अस्तित्व म्हणून, आपल्याला एक नेतृत्वावर विश्वास म्हणून, हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की शासन हे मात्र सकारात्मक आहे आणि नक्कीच जर मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी जर भेट झाली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला न्याय मिळेल. शासन सकारात्मक असणार आहे आणि यानुसारच आपल्याला जी काही कार्यवाही असणार आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणलेलं होतं आणि लिहिलेलं सुद्धा आहे GR मध्ये की त्या ठिकाणी जर प्रस्थापनेच्या ठिकाणी जर तुमचं काम जर आवडलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रस्थापना दिली जाणार आहे. जे ITI विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे की ITI विद्यार्थ्यांचा जास्त विचार केला जाणार आहे, कारण इतर ठिकाणी जे आहे ते इतर ठिकाणी सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी जागा रिक्त असतील, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा विचार केला जाणार. ज्या प्रमाणात शिक्षण विभागातील विद्यार्थी असतील, जर ऑपरेटर असतील, या सर्वांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण होतील अशी आपल्या सर्वांना आशा व्यक्त करायची आहे. आणि जे विद्यार्थी जायला निघालेले आहेत, जे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो ही अभी नहीं तो कभी नहीची लढाई असणार आहे आणि या लढाईमध्ये आपला नक्कीच विजय होणार आहे. कारण सातत्यपूर्वक मागणी करण्याचं काम हे नेतृत्व असणारे जे हरिभाऊ राठोड आहेत हे कायमस्वरूपी काम करतात. उमेदच्या बाबतीत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या महिला भगिनींसाठी सुद्धा आणि इतर जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून आपल्याला सुद्धा ते न्याय मिळवतील, त्यांच्या नेतृत्वावर आपल्या सर्वांना विश्वास ठेवायचा आहे. आपण सर्वजण या आशेनं आपण त्या ठिकाणी जातो आहे तर नक्कीच आपल्याला यश मिळेल हे आपण आशा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि जे विद्यार्थी तुमचे येणार आहेत किंवा जे आता निघालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सांगू इच्छितो की हा लढा आपण नक्कीच विजयी होणार आहात आणि यात कोणतेही गालबोट लागता कामा नये, कोणत्याही हयगई न करता किंवा इतरांचं नुकसान न करता आणि स्वतःचंही नुकसान न होता आपण या ठिकाणी आंदोलनात सपोर्ट राहावं आणि शांतचित्तानं हा आंदोलन पार पडावा ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण तुमच्याशी सकारात्मक असणार आहोत आणि शासन मात्र आपल्यावर अन्याय करत असेल तर त्या विरुद्ध लढा देण्यासाठी आपण युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो जे इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करत असतो. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.